कसं का नाशिक प्रसन्न होके घर के लेट्स गो नाशिक तुमच्या सगळ्यांना व्हॉट्सअप गाईज कसं काय मंडळ मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिक तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मी स्वागत करतो AKA आणि कसं ठाकरे. आणि आजचा ब्लॉग इतका स्पेशल इतका भारी आहे कारण आज आहे रंगपंचमी. तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडनं रंगपंचमी खूप खूप शुभेच्छा. आणि आज एकदम भारी दिवस आहे, आज एकदम बँगर ब्लॉग म्हणणार आपलं एकदम भारी. तर आता मी मित्रांची वाट बघतोय, ऋषीन ते येत आहे मला घेण्यासाठी. आता आम्ही जाणार कुठं नाशिकमध्ये रंगपंचमी बनवण्यासाठी. माहीत नाही कुठं अजून फिक्स नाही पण जाणार आहे. गाडी खाली लावायची, गाडी धुवायला वरती लावली गुलबन गाडी धुतली तर ती खाली लावतो पहिले. तर मित्रांनो फायनली आता पोहोचलो आणि ऋषीन त्यांनी मला पिकअप केलं तर रस्त्यात ना दर्शन भाई ते आणि ऋषीन त्यात आम्ही पोहोचलो इथे इव्हेंटला डोंगरे वस्ती गृहाला. डोंगरे वस्ती नाही तिकट काय हॅलो हॅलो आमचे कुठे चुके हैं ऑलरेडी. But of course, Nasik do a comedy show. 2.1 million followers on Instagram, 10.9 million on YouTube. वो कहते हैं अगर आए हो तो खुश होके जाओगे और आप सबको खुश करने के लिए वो आ रहे हैं. While most of us struggle with Monday mornings, it turns them into a. ये इतनी सी आवाज में आधा टानी भी नहीं आएगा. Okay, let's do it once more first. Come on. शुरू किया. मित्रों डैनी पंडित ची एंट्री होणार आहे. आम्ही फक्त ते बघायला आलो. आप सभी को पता है तो देखते हैं. वेलकम जानी पंडित इन द हाउस. नहीं मजा रन द वन एंड ओनली सुपर रील स्टार जानी पंडित. लेट्स गो. हाय ओ माय गॉड फाइनली झटपट फटाफट वी फाइनली हैव डैनी इन द हाउस. कैन वी हैव द ट्रैक प्लीज एवरीवन. सब लोग साथ में मिलके बोलेंगे डैनी डैनी डैनी. आई गिव वन चांस टू यू. ओके टेल मी. डोसा बनाते हुए भी देखा है. कसं का नाशिक म्हणजे खरी रंगपंचमी तर तुम्ही लोकच खेळतात. आम्ही म्हणजे आपलं नॉर्मल आपलं धुलीवंदन वगैरे सो त्याच्यामुळे खास मी आज म्हणलं की 8 तारखेला कुठला शो असेल तर खास कर नाशिकमध्ये रंगपंचमी असेल तर मला खूप यायला आवडेल. आणि काय एनर्जी आहे सगळ्यांची. जमलं बाई. थँक्यू सो मच. सगळ्यांनी म्हणजे रंग नीट खेळा, फक्त पडेस तोपर्यंत खेळू नका. आणि आज वुमन्स डे तर सगळ्या आपल्या महिलांना हॅपी वुमन्स डे. सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा नमस्कार. नाशिकमध्ये परत एकदा स्वागत आहे तुझं. एक प्रश्न आहे बाई, खरं दिलाचा प्रश्न आहे. मिसळ कुठली, नाशिकची का पुण्याची बाई? 10 लाख 7 करोड. व्हॉट अ क्वेश्चन. मी विचारणार होती मिसळ का कांदे पोहे, काय चॉईस आहे, पण यू आज द राईट क्वेश्चन. पुण्याची मिसळ की नाशिकची? नाही म्हणजे मी तात्पुरता सगळ्यांची तारीफ करीन. खरं नाही मी म्हणजे मला सकाळीपासून मी सगळ्यांना बोलत होतो की मला नाशिकची मिसळ खायची. खरं तर कुठे पण मी म्हणेन की मिसळ आपल्या महाराष्ट्राची डिश आहे, त्याच्यामुळे कुठे पण जावा मिसळ म्हणजे महाराष्ट्र. पण इकडे नाशिकची कोणती मिसळ चांगली सांगा बरं मला. सगळ्या मिसळ. बरं चला आज तुमचं जास्त प्रेम आहे त्याच्यामुळे नाशिकची मिसळ सगळ्यात बाप आहे. लेट्स गो. आणि खरं म्हणजे नाशिकच्या मिसळमध्ये आय थिंक कुछ तो अलग बनाते ना उसको. आमच्या इकडे थोडं मिळमिळीत असतं पण आम्हाला ते आवडतं. पण आता इकडची मी खाऊनच जाईल त्याच्यामुळे मी नाशिक झटपट पटापट लक्ष्मीजी घरी प्रसन्न होके अंदर आएंगी घर के. पटापट नाचतो सगळं विसरून
प्रसन्न होके घर के लेट्स गो नाशिक. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या. Thank you. जमला एकदम भारी. मित्रांनो गुड मॉर्निंग. जस्ट ना उठलो. काल तिकडनं आलो, लेट झालं खूप यायला. नंतर त्यात झोपून घेतलं कारण कॅमेरा डिस्चार्ज झाला होता
आणि दमलो पण खूप होतो. इतका भारी दिवस गेला काल, इतकी भारी एन्जॉय केला. एकदम ड्राय खेळलो, एकदम नॅचरल कलरने खेळलो, काहीच बाकी कलर नाही, काहीच नाही, साधं पाण्यात खेळलो. आणि नाशिकची रंगपंचमी खरी तर राहाड वगैरे पंचवटीत जाण्यासाठी एकदम फेमस आहे. पण तिकडे झालं जमलं नाही, आम्ही ठरवत जाऊ नंतर इव्हेंट संपल्यानंतर. पण तिकडं टाईम होऊन गेला. आणि काल एकदम पंडितला भेटलो काल. म्हणजे आम्ही तर एकदम मागे उभं होतो आणि या साईडने निघाला आणि म्हटलं चला या साईडने उभं राहू. आला तो, आम्ही म्हटलं भेटलो 5 मिनटात, एकदम भारी त्याच्यासोबत बोललो पण. आणि तो काल ब्लॉग मी म्हणतो की फॉलो करा मला, म्हणजे त्याला फॉलो करा. त्याला म्हटलं ब्लॉग मी काहीतरी बोलतो फॉलो करा मला. ते एकदम भारी इव्हेंट झाला आणि काही नाही 15-20 मिनटासाठी चालत तो. तर आय होप तुम्ही ब्लॉग नक्की एन्जॉय केला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मी. बाय गाईज.